कपड्यांच्या आतून बाहेरून चट 5 वेळाच गेलाय बाबा. गावात लाईट नसली म्हणून सुनील लेवकरला विहीर येऊन पाणी जाऊन आणायला लागले. आता लोकांच्या मनामधून कुडून कोरोना व्हायरसची भीती गेली. आता हे चंपी काही कोणता तरी व्हायरस आला बाबा. आणि आता बुलढाण्यामध्ये टकला रोग पण आले. आता मला वाटतं टकलं होऊन मारायचं का काय माहित भाऊ. तसं मान दिसायला काहीतरी. आता हे एकल्या ह्या पट्ट्या माग तूर गोळा करायचं काम होतं. आधी आपल्याला एक पाटा गोळा करून घेऊ, कारण आपली चंड्या बांड्या तिकडे बांधून त्याला इथं बांधा लागेल, काहीतरी चारा गिरा लागेल बरं का. घरून येताना मला वाटलं होतं भाऊ की लेट लांब टाइम लागेल, पण 32.5 मिनिटाच्या प्रयत्नाने आपली एक पाटा फायनल झाला होता. आता आपल्या चेंडीला आलेला आणायची वारी होती बरं का. मन विचलित असल्या कारणाने बॉटली पडली आणि फुटली आणि लागली गळायला. आता मला थांबा पोरांनो, 2 मिनिटं तुम्हाला सोडतो, 1 मिनिटात वावरात नेतो. सुनील लेवकरची एवढे फास्ट काम असते ना, 5.5 मिनिटं त्याला सोडायला लागली. त्याला इथं आणून सोडाचा विषय होता, पण मी इथं बांधून दिलं. ते म्हणले गद्दारी करबे. त्याला म्हणलं वाईट वाटून घेऊ नका भावांनो, कारण आपल्या पास टाइम नाही तुम्हाला ती पण सोडलं असतं. तसं आपले हृदय लय मोठे, 3.5 टन वजन म्हणल्यावर आपलं हृदय किती मोठं असेल ते विचार करा. आपली तूर बऱ्याचपैकी झाली होती, आता एकच पाटा राहिला होता. ती आता उद्यावर विषय ढकलू. 1 मिनिटात मी बघा कसं लुक चेंज करतो. आता म्हण नको तू तीच मला खान दिसला हेरा फेरी मधला, नको जाऊ द्या भाऊ. आता एक पाट राहिलाय, तो विषय नको आज. मी घेतो बैल बांधून. तुमच्यापर्यंत टाकायला लायक फॉलो करून. जय हिंद, जय महाराष्ट्र.